एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती। 2014ला भाजपनंच युती तोडली असा पलटवारही संजय राऊत यांनी केला आहे। तर दिलेला शब्द पाळला असता अमित शहांनी तर मला असं वाटतं की पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला। 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली। देवेंद्र फडणवीस, मी यांना परत परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय। लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलंय आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही। तर मुख्यमंत्रीपद आणि युतीबाबत फडणवीस काय म्हणाले होते पाहूयात। दो टूक बात मुझे अमित शाह जी ने कही कि आप कह दीजिए कि नहीं होगा फिर अलायंस, और उसके बाद मैंने उनको कहा कि नहीं, हमारी पार्टी को ये मंजूर नहीं है, हम 2.5 साल का मुख्यमंत्री पद आपको नहीं दे सकते, 5 साल मुख्यमंत्री पद हमारा होगा। हाँ, हमने पिछली बार डिप्टी सीएम आपको नहीं दिया था तो हम डिप्टी सीएम आपको दे सकते हैं। तो उद्धव जी ने कहा कि नहीं, फिर तो नहीं बन पाएगा। वो अपने रास्ते चले गए, मैं अपने रास्ते चले गया और हमारा अलायंस नहीं हो पाया। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्यानं शिवसेना घडवली, तशीच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकट्यानं शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब, तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता। अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून, अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत। त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो। एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 13 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार असल्याची माहिती आहे। शिवसेनेत अनेक जण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात गुरुवारी रत्नागिरीमधून होणार आहे। या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही। आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू। त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे। माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदे साहेब तिथे राजन साळवी साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही, परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील, पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही अशा शब्दात टोला हाणला होता आणि या टोल्यानंतर आता अमित ठाकरेंनी स्वतः यावर प्रत्युत्तर दिलं। मी हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। तर अजित पवारांना देखील स्वतःचा मुलगा आणि पत्नीला निवडून आणता आलं नाही अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनीही केली आहे। आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही। आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे। पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। अर्जित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा
किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही. नेतृत्व हे लोकाभिमुख असतं. लोकांनी नेता मानलं पाहिजे. निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही. मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न हा बिकट झाला असतानाच हायकोर्टानं पालिकेला महत्त्वाचा आदेश दिलाय. फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत, कोर्टानं ठणकावलंय. डोमिसाईल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. पाहूया या रिपोर्टमध्ये. परप्रांतीय फेरीवाले घालवा. फेरीवाला मुक्त मोहीम राबवली जाते, मात्र त्याला म्हणावं तसं यश येत नाही. यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं ठणकावलंय. डोमेसाईल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. याबाबत महापालिकेला रितसर आदेशच देऊ असं कोर्टानं म्हटलंय. कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूया. रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमेसाईल आवश्यक. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक. कुणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही. डोमेसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश देणार. महत्वाचं म्हणजे इतर राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे, मग महाराष्ट्रात असं धोरण का नाही असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केलाय. फेरीवाल्यांवर सुनावणी ही 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या आदेशाचं मुंबईतील फेरीवाल्यांनी स्वागत केलंय. आमचा जन्म मुंबईतच झाला, मुंबईतच राहिलो आम्ही, महाराष्ट्र मुंबईतच, तर आम्हाला हक्कच पाहिजे ना. आमचा लायसन भेटलं पाहिजे. जे डोमेसाईल आणि मूळचे महाराष्ट्राचे जर असतील आणि ते जर कंपल्सरी केलं तर योग्य आहे. ज्याच्याकडे नसेल त्याला नाही बसून द्यायचं. मग शहर फेरीवाला कमिटीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवा अशी मागणी करणारी याचिका काही फेरीवाला संघटनांनी दाखल केली. फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी पालिकेनं निकष ठरवले आहेत. यामध्ये डोमेसाईल सक्ती करण्यात आलेली आहे. डोमेसाईल नसलेल्या 6,000 फेरीवाल्यांना पालिकेनं पात्र ठरवलं. त्यामुळे अन्य फेरीवाले ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही त्यांना देखील पालिकेनं पात्र ठरवावं अशी मागणी होतीये. त्यावर खंडपीठ संतप्त झालंय. दरम्यान मुंबईत 4 लाख फेरीवाले असून बीएमसीनं फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी होतीये. मुंबईमध्ये जो फेरीवाल्यांचा सर्वे झालेला आहे त्याच्याबद्दल महानगरपालिकातर्फे वेगवेगळा तो एक नंबर देतात. यासाठी मी सांगतो की मुंबई महानगरपालिकातर्फे जे काही सर्वे झालेला आहे तो सर्वे चुकीचा होता. एक नवीन सर्वे झाला पाहिजे आणि त्यानंतर सर्वांना न्याय दिला पाहिजे. नाही तर मोठ्या प्रमाणात जो अधिकृत फेरीवाले आहेत ना त्यांच्यावर एक अन्याय होईल. एकीकडे मराठी अमराठी असा वाद सुरू असतानाच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राहणारेच फेरीवाले रस्त्यावर दिसणार का ते पाहणंही महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. राज्यातल्या बेरोजगारांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण प्राध्यापकांची 4,300 पदं भरण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागानं अर्थ विभागाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. राज्यात सार्वजनिक विद्यापीठं आणि अनुदानित कॉलेजमध्ये 12,527 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला असून वांद्रे कुर्ला संकुल, बोरिवली, कुलाबा, सायन, पवई आणि वरळीमध्ये खराब हवेची नोंद झालेली आहे. हवेची ही गुणवत्ता खालावल्यामुळे मुंबईकरांवर अनेक आजारांचा धोकाही निर्माण झालेला आहे. दरम्यान मुंबईतल्या या हवेच्या गुणवत्ता निर्देशांक देखील आपण पाहूयात. वांद्र्यामध्ये 138, बोरिवलीत 154, कुलाब्यामध्ये 158, सायनमध्ये 154, पवईमध्ये 157, वरळीमध्ये 151. तुम्ही जेवणात वापरत असलेल्या मिठामुळे जगभरात 19 लाख लोकांचा बळी जातो.
बसला ना तुम्हाला धक्का? हो, हे अगदी खरं आहे. हे आम्ही नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेलं आहे. किती मीठ जीवघेणं ठरतं, तुम्ही किती मीठ खायला हवं, यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूया. जास्तीचं मीठ खात असाल तर सावधान. मिठामुळे जातोय 19 लाख लोकांचा जीव. खाण्यातलं मीठ ठरतंय जीव घेणं. मिठाविना दररोजच्या जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र याच मिठामुळे दरवर्षी जगभरामध्ये 19 लाख लोकांचा जीव जातोय. पांढऱ्या रंगाचं मीठ सायलेंट किलर ठरतंय. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनं अतिरिक्त मीठ खाणं गंभीर आजाराचा बळी ठरू शकतात असा इशाराच दिलाय. नेमका अतिरिक्त मीठ खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो पाहूया. जास्त मीठ घेतल्यामुळं रक्तामध्ये रक्ताच्या घनतेमध्ये बदल घडून रक्तदाब वाढतो आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे अनेक गोष्टी होऊ शकतात आणि त्यामध्ये हृदयविकार होणं किंवा हृदयविकाराचा झटका येणं, मूत्रपिंडे खराब होणं, डोळ्यांवर परिणाम होणं, त्याचप्रमाणे अर्धांगवायूचा अटॅक येणं, अशा प्रकारचेही त्रास होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून भारतात 90% लोक अतिरिक्त मिठाचं सेवन करतात. त्यामुळे भारतीय नागरिकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मीठ खाण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने दररोज 2 ग्रॅम मीठ खावं. मात्र प्रत्येक जण 4.3 ग्रॅम मीठ खातोय. लोकांनी कमी सोडियम असलेल्या मिठाचं सेवन करावं. जास्त सोडियमयुक्त मिठाऐवजी पोटॅशियमयुक्त मीठ खावं. अतिरिक्त मिठाचं प्रमाण असलेलं जंक फूड खाऊ नये. जास्तीचं मीठ खाल्ल्याने जगभरात लाखो लोकांचा जीव जातोय. त्यामुळे तुमच्या शरीराला आजारांचं माहेरघर बनू द्यायचं नसेल तर जास्तीच्या मिठाचं सेवन करू नये. अन्यथा अतिरिक्त मीठ तुमचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राज्यात थंडी ही कमी होत असून हळूहळू तापमानात वाढ होताना दिसतेय. विदर्भातल्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 37.2 इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर सोलापुरात 36 अंशांवर, तर रत्नागिरी आणि जेऊरमध्ये पारा 35 अंशांवर पोहोचलेला आहे. पुढच्या काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ब्रह्मपुरीमध्ये 37.2 अंश सेल्सिअस, सोलापुरात 36, तर रत्नागिरी आणि जेऊरमध्ये 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर गेले काही दिवस महायुतीत वादाचं कारण बनलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा हा आज सुटण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिले होते. रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आज निर्णय होणार असल्याचं सुतोवाच महेंद्र दळवींनी केलं होतं. तसंच भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असंही दळवींनी म्हटलेलं आहे. तुम्ही इयरफोन वापरता आणि वापरत असाल तर आता मात्र सावध व्हा, कारण इयरफोननं एका तरुणाचा बळी घेतला आहे. कारण हे इयरफोन आता बॉम्ब ठरू लागलेले आहेत. नेमकं काय आहे त्याचं कारण पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. नेकबँड नाही तर गळ्यातला बॉम्ब. ब्लूटूथ नेकबँडने घेतला तरुणाचा जीव. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. सध्या सर्रासपणे ब्लूटूथ नेकबँडचा वापर अगदी सर्वच जण करतात. वापरण्यास सुटसुटीत असल्याने अनेकांच्या गळ्यामध्ये हा नेकबँड लटकलेला दिसतो. मात्र हा नेकबँड नाही तर गळ्यात लटकणारा जीव घेणा जिवंत बॉम्ब आहे. धक्का बसला ना? पण होय, याचाच प्रत्यय येणारी घटना घडलेली आहे. या नेकबँडने लखनौमधील एका तरुणाचा मृत्यू झालाय. 27 वर्षाचा आशिष ब्लूटूथच्या सहाय्याने नेकबँड लावून फोनवर बोलत होता. तेव्हाच मोठा आवाज होऊन स्फोट झाला आणि क्षणार्धात आशिष जमिनीवर कोसळला. त्याच्या मानेखालचा पूर्ण भाग आणि छाती जळाली होती. नेकबँड गळ्यातच वितळला होता. आपल्या गळ्यात नेकबँड नाही तर बॉम्ब आहे याची कल्पनाही त्याला नव्हती. यात आशिषचा जीव गेला आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नेकबँडच्या स्फोटाची कारणं काय आहेत जाणून घेऊयात. बॅटरी क्षमतेपेक्षा जास्त चार्ज करणे,
चार्जिंग करताना काही गडबड झाल्यास स्फोट होऊ शकतो. सलग दीर्घकाळ नेकबँडचा वापर केल्यास स्फोट होऊ शकतो. चांगल्या दर्जाचा नेकबँड नसल्यासही स्फोट होण्याची शक्यता. दरम्यान ब्लूटूथ वापरताना नक्की काय काळजी घ्याल तेही पाहूयात. मानांकित ब्रँडची उत्पादनच खरेदी करा. चार्जिंग सुरू असेल तर वापर करणं टाळा. चार्जिंग करताना नेकबँड गरम झाल्यास प्लग बंद करा. तासनतास नेकबँडचा वापर टाळा. वापरासाठी अगदी सुटसुटीत असल्याने अनेक जण असे ब्लूटूथ नेकबँड वापरतात. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हाच नेकबँड कधी गळ्यात लटकणारा बॉम्ब ठरेल हे कळण्याआधीच जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे आणि त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. आणि या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर फक्त 1 तासात पार करता येणार आहे. या महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित असून पुढच्या 3 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. चारोटी इगतपुरी महामार्ग पालघर आणि नाशिक अशा 2 जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर आपण बघतोय समृद्धी महामार्गाला आता हे वाढवण बंदर जोडलं जाईल. देशातलं सगळ्यात मोठं वाढवण बंदर असेल. वाढवण ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. प्रवास 1 तासात होईल. महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च आहे. पालघरमधील 33 तर नाशिकमधील 9 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. 923.80 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. 3 वर्षात महामार्ग पूर्ण होईल. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर बिजापूरमध्ये ही चकमक झालेली आहे आणि या कारवाईत 2 जवान शहीद झाले. बिजापूर परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार केला. DRG बिजापूर STF C60 जवानांनी प्रत्युत्तर देत 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे. मुंबईमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. एकाच वेळेस 16 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. दारुखाना, मानकुर्द, वाशीनाका, कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण आणि मुंब्रा इथून या बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे. अकोला मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरातील सागवानच्या जंगलाला आग लागली. अकोल्याच्या मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात हे सागवानचं मोठमोठे झाडं होते. अकोल्यातील नीमवाडी भागातला पत्रकार चौक ते सिंधी कॅम्प चौकादरम्यान उड्डाण पुलालगत सागवानाचं हे जंगल आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आगीमध्ये झाडांचं मात्र मोठं नुकसान झालं. आग पाहण्यासाठी बघ्यांनीही गर्दी केलेली आहे. सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी सरकारला दिलेला आहे. किसान सभा याबाबत इशारा देते की सरकारने या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करावा, मुदत वाढवावी, निधीची उपलब्धता करून द्यावी आणि सोयाबीन आधारभावापेक्षा जास्त किमतीनं खरेदी होईल यासाठी पावलं टाकावीत. ती त्यांनी जर टाकली नाही तर अनिवार्यरित्या किसान सभेला रणांगणात उतरावं लागेल. कृषी मंत्र्याच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं आम्ही देतोय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. शहरातील साने चौकातील सिद्धी पार्क परिसरात 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन मुलानंही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तर तोडफोडीत जवळपास 10 ते 15 वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली. महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तिनं पवित्र स्नानही केलंय. सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटी सुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान करतायत. त्यात आता प्राजक्ता माळी सुद्धा सहभागी झाली. आयुष्यात एकदाच येणारा अनुभव असं लिहित प्राजक्ता माळीनं महाकुंभ मेळ्यातला आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. महाकुंभ मेळ्यात आपण बघतोय प्राजक्ता माळी हिनं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलेलं आहे. आयुष्यात येणारा एकदाच येणारा हा शुभ प्रसंग असं म्हणत तिनं हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. हार्ट अटॅक आल्यावर तुम्ही तुमचा जीव सहज वाचवू शकता. फक्त एक गोळी तुम्हाला जीवदान देईल. हे आम्ही का म्हणतोय? कोणती आहे ती गोळी ज्यानं आपला जीव वाचू शकेल? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. किसी को हमारे सामने हार्ट अटैक हो रहा है, किसी तरह से हम कुछ कर सकते हैं कि थोड़ा डिले हो जाए, बच जाए कुछ? हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका. उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं. वो एक टैबलेट, एक क्लोपिडोग्रोल करके गोली होता है 2 टैबलेट, और एक एटोर्वोस्टैटिन कोलेस्ट्रॉल की, ये 3 को चबा के खा लेना चाहिए. ऐकलत? हार्ट अटॅक आल्यावर मोठ्या धोक्यापासून तुम्हाला डिस्प्रिन गोळी वाचू शकते असा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? एक गोळी इतकी फायदेशीर आहे का? कारण लाखो लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो. मात्र या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. डिस्प्रिन गोळी हार्ट अटॅक पासून वाचवणार. 3 रुपयांची गोळी वाचवेल तुमचा जीव. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका. हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका. उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं. डिस्प्रिन या गोळीमुळे रक्ताच्या झालेल्या गाठी विरघळून जातात आणि रक्तप्रवाह जोरात होऊन हार्टमुळे पुढील धोका कमी होतो असा दावा करण्यात आलाय. या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती हार्ट स्पेशलिस्ट देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले, त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. ॲक्यूट हार्ट अटॅक आल्यानंतर जर आपण इमिजिएटली डिस्प्रिन नावाची टॅबलेट जर घेतली तर डेफिनेटली बऱ्याच प्रमाणात अटॅकची इनिशियल ट्रीटमेंट होऊ शकते. त्याच्यामुळे अटॅक आल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या अगोदर डिस्प्रिन जर आपल्याकडे असेल तर ते घेणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये एक लक्षात असं घ्यायचं की डिस्प्रिन घेतलं म्हणजे अटॅक पूर्णपणे निघून जायल्यानं मला पुढच्या ट्रीटमेंटची गरज नाही असं नाही आहे. तुम्ही डिस्प्रिन घेणे आणि लगोपाठ लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे, ज्यामुळे आपल्याला पुढची ट्रीटमेंट होऊ शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. हार्ट अटॅक आल्यावर डिस्प्रिन गोळी घ्यावी. डिस्प्रिनमुळे अटॅकवर तात्पुरती ट्रीटमेंट होते. डिस्प्रिनमुळे ब्लॉकेजेस काही प्रमाणात कमी होतात. डिस्प्रिन गोळी चावून खाल्ल्यास उपयुक्त ठरते. गोळी खाल्ल्यानंतर तातडीनं उपचार घेणं गरजेचं आहे. डिस्प्रिन टॅबलेट ही 300 मिलीग्रॅम घ्यावी आणि दातानं तोडून जिभेच्या खाली ठेवायची असं डॉक्टरांनी म्हटलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. तसंच ॲस्प्रिन गोळी ही हार्ट अटॅक आल्यावर फायदेशीर ठरू शकते. तरी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.